महत्त्वाची बातमी आहे, कारण आज वर्षावर रात्री 9 वाजता त्रिभाषेसंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री या बैठकीकरता हजर असतील, तर सचिव देखील या बैठकीकरता उपस्थित असणार आहेत। हिंदी भाषेला मनसे तसंच सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांनी देखील कडाडून विरोध केलेला आहे। यावर सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जाते। याच मुद्द्यावर आज वर्षावर रात्री 9 वाजता बैठक होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान वर्षा, या वर्षा निवासस्थानी त्रिभाषेसंदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे। हिंदी भाषा सक्तीवरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। हिंदी सक्तीची नाही, पण ज्या कोणास शिकायची आहे त्या 20 विद्यार्थ्यांना मात्र एकवटून तिसरी भाषा शिकता येईल असं सांगण्यात आलेलं आहे। तर मुळात तिसरी भाषा हिंदी हवीच कशाला हा सवाल या ठिकाणी मनसेसह विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। मनसेच्या या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना सुद्धा मनसेच्या सुरासूर मिसळताना दिसते आणि नेमक्या याच मुद्द्यावर आता मनसेचं अगदी थोड्याच वेळात आंदोलन सुद्धा सुरू होणार आहे। यावरच आज चर्चा करण्याकरता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? एकीकडे मनसेचं देखील आज आंदोलन होणार आहे, पण त्याच मुद्द्यावर वर्षावर बैठकीचं आता आयोजन करण्यात आलेलं आहे। नक्कीच लागवी एकंदर त्रिसूत्री भाषा जे धोरण आहे त्या धोरणाविरोधामध्ये मनसे आपल्याला आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे। एकंदर हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसे असेल किंवा इतर विरोधी पक्ष सुद्धा यावर आपली भूमिका मांडत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता एकंदर मुख्यमंत्री सुद्धा यामध्ये ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची तातडीची बैठक बोलवली आहे। रात्री 9 वाजता ही बैठक वर्षा निवासस्थानी पार पडणार आहे। त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच शिक्षण मंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांची उपस्थित राहणार आहे। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होते पाहणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुठेतरी विरोध वाढत आहे या संपूर्ण गोष्टीवरती। कुठेतरी या संपूर्ण धोरणामध्ये काही बदल होतो का किंवा यामध्ये काही सूचना यामध्ये येतात काही देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे रात्री 9 वाजता बैठक पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीनंतर कुठेतरी मनसे बॅकफूटवर जाते का किंवा एकंदर मनसे या संपूर्ण गोष्टीवर कुठे कशी रिॲक्ट होते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।